इंद्रायणीच्या तीरावरती अत्यंत पावन सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्र म्हणून ज्याची गणना सकल संतांनी आपल्या वाङ्मयामध्ये लिहिली आणि आउट ऑफ प्रिंट ग्रंथ सह्याद्री खंडा ज्याच्या संबंधानं धार्मिक प्रेम वृद्धिंगत करणारी चर्चा आली असं हे अलंकापूर तीर्थक्षेत्र पीठ आहे. हे भक्तीचंही पीठ आहे आणि हे ज्ञानाचंही पीठ आहे. शिवस्थान या अर्थानं हे भक्तीपीठ आहे आणि श्री ज्ञानोबारायांच्या राहण्यानं हे ज्ञानपीठ आहे. अशा पवित्र भूमीमध्ये देवीदास या नावाला, या संस्थेला, या शाळेला काही ऐतिहासिक पार्श्वभूमी. संस्थांच्या क्रमाला तोलून ताकदीनं तोला मुलाचं पारमार्थिक योगदान देणारं हे केंद्र आहे. इथे श्रद्धेय वैकुंठवासी मामांच्या पासून ते निवडगावकरांच्या पर्यंत गुरुवर्य वैकुंठवासी वैद्यबाबा पासून श्रद्धेय श्री वैकुंठवासी नानांच्या पर्यंत आणि नानापासून विद्यमान प्रेममूर्ती आदरणीय निरंजन शास्त्री महोदयांच्या पर्यंत सर्वांना येणं जाणं प्रेम वृद्धिंगत करण्याच्या बाबतीत
आपण सर्वजण प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहात. तुम्ही तुमचा परिवार या संस्थेला जे जे लोक जोडलेले ते आणि इथे सेवा समर्पित करणारे, अन्नदान करणारे, अर्थदान करणारे, या सगळ्यांना कुठे कुठे धन्यवाद देऊ. आजच्या या श्री ज्ञानोपारायण श्रीमंत निवृत्तीनाथ दादा, सुपान काका, आदिशक्ती मुक्ताई या सर्वांच्या अंतर्धानाला सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सव हे नामकरण आपण सगळ्यांनी दिलं आणि पुन्हा महाराष्ट्रात तत्संबंधाने पारमार्थिक एक मेजवानी ज्ञानसत्र सर्वांच्या करता खुलं झालं. सगळ्यांच्या कानावरती पुन्हा एकदा मृदंगाची थाप, टाळांचा किणकिणाट आणि विद्वत वरेण्यांच्या मुखातून हरिकीर्तन सेवा श्रवण करण्याची संधी देवानं तुम्हाला मला प्राप्त करून दिली. आजच्या कीर्तनामध्ये सद्गुरू जरी माझ्या बसलेले नसले तरी पण कीर्तनात असलेले विद्या विनोद वैभव, उखळीकर फडाचं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आणि स्वानंद सुखनिवासी जोग महाराज संस्थेचे माझे अध्यक्ष आदरणीय केशव दादा उपस्थित आहेत. फडकऱ्यांच्या क्रमामध्ये उखळीकरांचं नाव अग्रगण्य आहे, फळेकरांचं नाव अग्रगण्य आहे, वालूरकरांचं नाव अग्रगण्य आहे, त्याचबरोबर दस्तापूरकरांचं नाव सर्वश्रेष्ठ. श्री मोतीराम महाराजांची परंपरा गुरुवडी वैकुंठवासी श्री मारुती बाबांच्या पर्यंत आली आणि ती परंपरा अखंड देवत ठेवण्यासाठी विद्यमान स्थानाधिपती श्री अच्युत महाराज दस्तापूरकर धर्म जागरण करत करत 4-4, 5-5 कीर्तन दिवसाची करतायत. मोठ्या महाराजांच्या काळात तर 250-200 कीर्तन महिन्याला होत असायची. ते आता विद्यमान आहे, त्यांनी परमार्थाचा वसा स्वीकारला, देतात आणि घेत आहेत. या सगळ्यांच्या येण्या जाण्यामुळे आमचे आदरणीय थोरले गुरुबंधू श्री भोग महाराज, श्रद्धेय भगवानगडचे मठाधिपती, विद्वत वरेण्य, न्याय आणि ज्ञानेश्वर नितांत श्रद्धा असलेले डॉक्टर नामदेव शास्त्री महोदय महाराज, अशा अनेकांचं येणं जाणं इथं आहे. आणि या लोकांनी मला यांच्या वसंगळी घातलं. एकदा ज्ञानोपारायचं सागर चरित्र सांगण्याचा योग होता, परंतु एकादशीला वडगाव रस्त्यापासून ते इथपर्यंत येणं कठीण होतं आणि एक प्रापंचिक आपत्ती पण होती महाराजांच्या जीवनामध्ये. त्या काळात येता नाही आलं. मला कीर्तनात नित्य तुम्ही युट्यूबला म्हणजे पाहत असतात, मला शांततेची सवय. मी गरमत असताना ठाण्याला, कोकणात, मुंबईला पंखा सुद्धा लावू देतो. त्याचा हवा नावाचा प्रकार मैक खेचतो आणि प्रदूषण निर्माण होतं ऐकणाऱ्यांच्या कानाचं. त्यामुळे जेवढी शांतता असेल तेवढी काही वैचारिक बैठक मांडता येईल. पखावज वादकाचा सूर स्वतंत्र असेल तर त्याला काना फाटेपर्यंत आवाज मोठा असावा, पण कीर्तनात तो साथीदार याचं भान आहे त्याला असावं. वादकांच्या बाबतीत हे असंच आहे, गायकांच्या बाबतीत असंच आहे. मग एवढा आवाज आपल्याला पुष्कळच आहे. माझा आवाज हळूहळू वाढू नका. आपले भाग्य की ज्ञानोपारायण तुकोबारायणच्या नंतर आपण मृत्यू लोकात जन्माला आलो. त्यांच्या पूर्वी असतो तरी आनंद मिळाला नसता
त्यांच्या समकक्ष असतो तरी आनंद मिळाला नसता. त्यांच्या नंतर तुमचं माझं येण आहे म्हणून आपण आनंदाचा फलास्वाद चाखू शकतो, अन्यथा नाही. त्यांनी त्या काळात प्रकांड विद्वानांच्या बरोबर संघर्षमय जीवन जगलं. वैदिकता, उपनिषद, न्याय, मीमांसा यातले प्रकांड विद्वान आणि त्या सगळ्यांना त्या शतकात तोंड देऊन देशिकार लेणं मराठीत तुमच्या माझ्यासाठी करून ठेवलं. आणि ही श्रीमंत निवृत्तीनाथ दादांच्या चरणाजवळ प्रार्थनाच केली, ये मराठीयेचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू. बिना पाण्याचं शेत असावं, नापीक असावं आणि त्याला किंमत कमी असावी, तसं तुमचं माझं हे जीवन क्षेत्र होतं. पण 1.5 गुंठा, 5 गुंठे, 10 गुंठे, 1 एकर असू देत, 50 एकर नसू देत, पण ते क्षेत्र जर पाण्याखाली असेल, ओलिताचं असेल, तर त्याची किंमत, त्याचं व्हॅल्युएशन काही वेगळ्या प्रकारातलं असतं. तर आपला आता भारतीय तत्वज्ञानाच्या सारस्वताच्या करवी आपलं क्षेत्र अभ्यासानं ओलचिंब झालंय. त्यात पीक यायला लागलंय, डुलायला लागलंय आणि त्याची किंमत वाढली. त्याचं कारण आहे हे क्षेत्र ओलिताखाली आणण्याचं काम संत महापुरुषांनी केलं. त्यात सावता महाराज, मोरोबा काका, संत नरहरी महाराज, नामदेवराय, त्या शतकातील सगळे संत, पुढे नाथराय, त्यापुढे तुकोबाराय, त्यापुढे संत बहिणाई, त्यापुढे निळोबाराय, त्यापुढे श्री जोग महाराज, भास्कर महाराज, साखरे महाराज, स्वामी महाराज, मारुती महाराज, स्वतः श्री मामासाहेब, या सगळ्या मंडळींनी हे क्षेत्र सुधारलं. त्याला कंपाऊंड तयार केलं, नियमाचं, तत्वज्ञानाचं, प्रतिबंधात्मक कारवाई केली. आता पक्क लक्षात आलं की या शेतीला कुंपणात शिरून कोणी त्रास देणार नाही, संरक्षणही होईल, सुरक्षितही राहील आणि पीक डोलायला लागेल आणि सुसंस्कृत असेल. कसा प्रभाव सुसंस्कृत असेल आणि तोच क्रम आदरणीय श्री नानांनी सांभाळला. भजनानंदी जीवन जगणारे भजनमूर्ती श्री बोधेबाबांनी हा क्रम सांभाळला. इथे सेवा दिली, इथे विद्वानांच्या सेवा, कीर्तन, प्रवचन, पखाज, वादन इथे झालं. वैद्य बाबांच्या काळात इथे मृदंग वादनानं ही धर्मशाळा, पखावज विद्येच्या वादनाच्या ताकदीनं कंपायमान होत होते. दुसरी भूमिका संतो टाळ्या वाजवा, प्रासादिक होतो. प्रासादिक महाराष्ट्रातले जेवढे पण पखावज वादक आज चांगले नावारूपाला आले, ती इथं प्रसाद मोठी झाली आहे. या संस्थेचं देवी शब्द बाजूला काढून दास शब्दाचं आपण चिंतन करू. ती संस्था तेव्हा केवळ दास नव्हती, आजही आत्ताही दास आहे. दास शब्द उलटा करा, सदा ही देवीदास नावाची मामांच्या कृपेनं कृपांकित संस्था, शाळा सदा दास आहे. म्हणजे सदा सेवानी विनम्रतेनं नटलेली आहे, खटलेली आहे, प्रसन्न आहे. ज्याला कोणाला आधार नाही त्याला आळंदीत 2 ठिकाणी आधार होता. एक सिद्धबेटा बाबांच्याकडं आणि देवीदास शाळेमध्ये पेटी आणावी, विद्यार्थ्यांनी राहावं आणि त्याचं आत्मकल्याण व्हावं. आता संप्रदायाची अर्धी मंडळी नावारूपाला प्रसिद्ध आहे. याच शाळेतल्या शीताचे कण, भाताचे कण, माधुरीचे हास आणि
अभ्यास करून नावाला आली, हा एक घोषणाभव प्रकार आहे, आनंददायी प्रकार आहे, समाधान. आणि ऐसा सांडूनी सुगळा मी का राहीन निराळा, या सगळ्या आनंदाच्या पर्वणीत माझ्यासारख्या दूर का राहावं म्हणून केशवामृत या दोन गोष्टी एकत्रित आल्या. नाहीतरी कीर्तन कोणाचे, हरिनामामृत शिवू सावकाश. हरी म्हणजे केशव, केशव म्हणजे ब्रह्म, म्हणजे नारायण, म्हणजे कृष्ण, म्हणजे राम, म्हणजे विष्णू. विष्णू ज्ञानोबा एकच, महाविष्णूचा. त्याचं अमृत प्रतिपादन करण्यासाठी अमृतच लागतं. आणि एकदा का अमृत प्राशन केलं की मिथ्या पदार्थाच्या घराची त्याला आवश्यकता नसती, तो निरंजनाच्या ठाई चिरस्थिर असतो. निरंजनी आम्ही बांधलेले घर. आता त्याला किती स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे आणि बंगला आहे याची आवश्यकता नाही. आता त्याला ज्ञानोबाराच्या दरबारात मुक्त कंठानं ज्ञान देणार स्थान मिळालं आणि त्यांनी तत्वज्ञानाच्या बैठकीवरती निरंजन स्थानात आपली बैठक बांधली. असा हा योग आहे. आणि देवानं राजस्थानातून एक विप्र विद्वत वरेण्य इथे पाठवले, श्री मनोहर पंडित स्वामी मधुरानंद महाराज, प्रभाकर महाराज, सगळे तुम्ही गायक वादक ऐकणारे सर्व महाराज, मातृवर्ग पितृवर्ग. वारीतली कीर्तन फार विद्वत्ता प्रचूर, फार अवघड, आवश्यकता नाही. प्रसाद असतो, प्रसादाचा एवढा घ्यावा लागतो थोडा. मुलगी मुद्रया तसा खंडीभर, पाठीभर, पातेलभर, आपलं घोणं भरलंय तेवढं खाल्लंय त्याला प्रसाद म्हणत नाही, त्याला रेटने म्हणतात. प्रसाद थोडा घ्यावा लागतो, प्रसाद थोडा द्यावा लागतो. तसं वारीतलं ही नियमाची कीर्तन आहे. ही रौप्य शब्दशतकोत रौप्य महोत्सवात ज्ञानोबारायांच्या चरणाची, समाधीची, शिवस्थानाची, इंद्रायणीची, गजेरी मारुतीची, पद्मावती मातेची, भैरवाची, शनेश्चराची आणि विद्यमान महापुरुषांच्या आणि वैकुंठवासी महापुरुषांच्या समाधीच्या चरणाची धूळ आपल्या बाळाला लागावी, कोरोना महामारी जावी, महाराष्ट्र भारत सुख समृद्धीत नांदावा, याकरता देवाची वाङ्मय सेवा प्रार्थना करायची. ही अशी सुलीव शांतता असेल तर एकच दिवस नाही, 7 दिवस आहे मला आनंद वाटतो. केवढा आनंद आहे. दिग्दिशाच आहे अंबरजांचा असा जो तो दिगंबर. आकाशाचा मंडप आहे, पृथ्वी मातेचं आच्छादन आहे. निळी सावळी काळी भिन्न संत मंद गतीनं वाहणारी पुण्यसलीला इंद्रायणी पाठीशी आहे. महान तपस्वी दंडी संत परमहंस परिव्राजकाचार्य आनंदाश्रम स्वामींच्या पदस्पर्शानं पावन झालेलं कृष्ण मठ मंदिर इथे आहे. अनाथाला नाथ करणारं सिद्धबेट श्रद्धे वैराग्यमूर्ती बाबांच्या कृपेने इथे जवळ आहे. वेदविद्या दान देणारं वैदिक विद्यालय इथे जवळ आहे. आणि ज्ञानोबाराच्या नंतर आळंदीत कुणाच्या श्रद्धेने पाया पडावं असं ठरलंच. श्रीमंत नरसिंह सरस्वतींचं जाज्वल्य स्थान आहे. अन्य ठिकाणी बिल्डिंग बांधता येईल, बाहेर जागा मिळेल, प्लॉट करता येईल, रो हाऊस करता येतील, पीओपी करून एखादा बंगला बांधता येईल, आश्रम टकाटक करता येईल.
ज्ञानोबरायांच्या पदचिन्हांचा सुगंध आजही गोपाळपुरा नावाच्या पवित्र भागाला असल्यामुळं या मातीला काय नाव आहे याचं, गोपाळपुरा. पुर शब्दाचा अर्थ उधाण येणे, ओतोप्रोत भरणे, ओसंडून वाहणे, पूर येणे. तिथे आनंदाचा पूर आला. कोणता आनंदाचा आला? आनंदाचा पूर आला. इथे पूर कशाचा आहे? या प्रभागात सुखाचा पूर, आनंदाचा पूर, समाधानाचा पूर, विवेकाचा पूर, वैराग्याचा पूर, शांतीचा पूर, भजनामृताचा पूर, कथा कीर्तनाचा पूर, अन्नदानाचा पूर, मृदंग वादनाचा पूर, गोपाळ पुराण. इथे कुणी राहिलं नाही, इथे गोपाळ राहिले. कोण गोपाळ राहिले असा एक प्रश्न तुमच्या मनात येईल. कृष्ण परमात्म्याला जसे सवंगडी होते तसे ज्ञानोबरायांचे पण सवंगडी आहे. नामदेव राय, सोपान काका, चितकला आदिशक्ती मुक्ताई, नामदेवरायांची सत्शिष्या जणाई, माझा ज्ञानराजा गोपाळासी. तिथे जे गोपाळ ते गोपाळ, इथे ज्ञानोबराय बरोबर आल्यामुळे स्थानाचं नाव गोपाळपुरा. ढोल वाजल्यावर गोपाळाचं लिंबू जसं उडी मारत तसं इथे न आधी ग बरोबर धा वाजला की वैष्णवाची लेकरं टाळ घेऊन उडी मारतात. गोपाळांचा आनंद वेगळा आहे. म्हणूनच त्या काळात कवठेकरांना परमेश्वराने कृपा आशीर्वाद दिला आणि विदर्भ ते नांदेड या प्रभागात अवतीर्ण झालेले हे घराणं या पवित्र मातीत भक्ती सुखाचा स्वाद चाखला. वैदिक पावमानात असा मंत्र आहे, स्वादिष्टया मदिष्टया अवस्व सोमधारया. स्वादिष्ट, स्थान कसं असावं? स्वादिष्ट. उच्चार कसा असावा? स्वादिष्ट. म्हणणं कसं असावं? स्वादिष्ट म्हणजे गाणं. वादन कसं असावं? कमी पण गोड, निक, स्वादिष्ट. कीर्तन कसं असावं? स्वादिष्ट. जेवताना स्वयंपाक कसा? अन्नपूर्णेला जेवणारा प्रमाणपत्र देत असतो. अहो काय सांगू अन्नपूर्णामध्ये, प्रासादिक स्वादिष्ट. त्याला एक विशिष्ट प्रकारचा स्वाद असतो. स्वाद, सुगंध, स्वाद. या मातीला ढगे महाराज काही स्वाद आहे. स्वाद कसला स्वाद आहे? सत्पुरुषांच्या पायाच्या पदचिन्हानं चिन्हांकित माती आहे. रजक्कणाचा स्वाद आहे. रजक्कण शब्दाचा अर्थ काय लावायचा? कण म्हणजे मातीतील कंकर खडे असा न लावता ज्ञान कण असा अर्थ लावायचा. संतचन रजक्कण तेने तिणीदेव पावड, ऐसा भाई माझ्यांची थोरी वेद गरजे करो, अपौरुष यर्ग यजुसाम अथर्व. 4 वेद ज्यांच्या पदकमलाचं महत्व वर्णन करतात असे रजक्कण या गोपाळपुऱ्यात लागले, या मातीत लागले, या देवीला धर्मशाळेला लागले, बाबांच्या कृपेनं लागले, नानांच्या आशीर्वादानं लागले, वैद्य बाबांच्या आशीर्वादानं लागले, गोदे बाबांच्या कृपेनं लागले. इथे भजनाचे कण आहे, मृदंग नादाचे कण आहे, माधुरीचा स्वादिष्ट कण आहे. इथे काय नाही, इथे संस्कारक्षम भूमी आहे. अशा भूमीत आम्हाला वाङ्मय सेवा समर्पित करण्याचा योग आदरणीय श्री निरंजन शास्त्री महोदयाने दिल्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. माझे श्वेत वस्त्रातील पूर्वीचे कीर्तन आणि आता माझा मीच बदलून गेलो स्वतः. काही दंड, वस्त्र, यतिदीक्षा याचा एक प्रतिबंध असतो, तो पाळला पाहिजे. आपण तेवढ्या पुरते असतो, पण युट्यूबला जेव्हा हे सुटतं किंवा ऑनलाईन लोक पाहतात तेव्हा टीका टिप्पणीला आपण सामोरं न जाता आत्ताच सुधारून बोललेलं परवडलं.
म्हणणार त्याला लाईक येणार नाही, पण निदान नालाईक तरी म्हणणार नाही. असं थोडस कीर्तन करायचंय, तुमच्यासमोर मांडायचंय. या अर्थानं आज नाथांचं वाङ्मय हरिकीर्तनासाठी निवडलंय. शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज अभंगात आपण उलटा प्रवेश करू. एका जनार्दनी तुमचा दास देवीदास. आपण जिथे कीर्तन करतोय कोठेकर म्हणा, नानांची कृपा म्हणा, मामांचं स्मृतीस्थान म्हणा, पण कोठेकर आणि त्याच्यात म्हणा देवीदास. एका जनार्दनी तुमचा दास. हल्ली माणसं दास कमी आहेत, मालक अधिक आहे. गळ्यात टाळ घेऊन तिहाई त्रिपल्लीची चाल म्हणायची इच्छा आहे, पण ठेवलेला टाळ बांधून गादीवर मांडावा हा सेवा प्रकार संपुष्टात आला. दासपण गेलं. दोन्हीकडे माईक क्लिअर करून पाखावं, वाजावं वाटतं, पण कणित काढून त्याला गवसणी घालून पाया पडावं ही भावना संपत आहे. म्हणून फडकऱ्यांना किंमत आहे. ते टाळ खाली ठेवत नाही, त्याला गादी आहे, त्यांच्याकडे सेवा समर्पण आहे, श्रद्धा आहे, दास्यत नाही. हनुमंतराय ज्ञानीनाम अग्रगण्यम. ज्ञानी लोकात अग्रगण्य आहेत, पण भक्ताच्या बाबतीत सर्वश्रेष्ठ आहे. दासही श्रेष्ठ आहे, तर ज्ञानी पण श्रेष्ठ आहे. काही ज्ञानी खूप आहेत, पण दास या पदाबद्दल चिकित्साच करावी लागेल. काही केवळ दास आहे, पण ज्ञानाचा प्रचंड अभाव आहे. ही संस्था ज्ञानही देते आणि दास्यत्वही स्वीकारते. एकनाथ महाराज सुकाश आनंद लहरी हस्तामल. एकनाथी भागवत, रामायण, हरिपाठ, भारुड, कवळणी, अभंग, कूटचिंतन व्यार्थात्मक लिहिलं. एवढं वाङ्मय लिहिलं, पण तरी ज्ञानोबरायाकडे जेव्हा आळंदीला आले तेव्हा विनम्रतेनं म्हणाले, मी तुमचा दास आहे, मी तुमचा दास आहे. हे शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज ज्ञानोबरायाला म्हणतात, कृतज्ञता व्यक्त करताना मी तुमचा दास आहे. आज आमच्या दास्यत्व सांगण्यात शिल्लक आहे 2 तास, 1.5 तास, 3 तास. दास पदावर आपल्याकडे सिद्धांत प्रक्रियेसह प्रवचन 7 दिवस होतील. प्रत्यक्ष चटई टाकणं आणि जेवणाराचं उच्चिष्ट पात्र उचलणं याला काही ठराविक माणसं जिवंत आहेत. ठराविक माणसं जिवंत आहेत. हे संपत आलंय जवळजवळ. हे अहम कर्तृत्व आणि अहम ज्ञातृत्व यातच मंडळी अडकली. सेवा नावाचं प्रकरण संपुष्टात येऊ लागलं. ही संस्था महाराष्ट्राला दिशा देतीये. अरे दास शब्दात काही वेगळा आनंद आहे. एका जनार्दनी तुमचा दास. आणि माझी इच्छा, आस शब्दाचा अर्थ इच्छा, भावना तृप्त करा, पूर्वा. काय माझी इच्छा आहे देवीदास धर्मशाळेत येऊन संत चैत्रामृताचा वर्षाव. आस आहे, इच्छा आहे. काहींची इच्छा आहे मी इथे 3 लाख देतो, मला अटॅच संडास बाथरूमची 1-12 लाखात करून द्या. इच्छा. काहींची इच्छा वेगळी आहे, माझा पत्रिकेतला बाहेरचा जो फोटो आहे तो जरा दुसरा सेट करा, चांगला दिसेल, त्याची इच्छा आहे. काहींची इच्छा मी कीर्तनासाठी येतो, पण माझी इनोवा क्रेस्टा असल्यामुळे आणि फॉर्च्युनर असल्यामुळे जाणं येणं आणि माझं काय वेगळं असेल ते, ही माझी इच्छा आहे. त्याची इच्छा मी सांगितली. इच्छा. काहींची इच्छा आहे मी पहिली चालू म्हणावी, काहींना वाटतं मधली म्हणावी, काहींना वाटतं मी भैरवी गावी, काहींना वाटतं फडकऱ्यांच्या प्रमाणे दुहिरी चालवी म्हणावी. इच्छा आहे. याला वाटतं मी धोतर घालावं, बाराबंदी बांधावी, पगडी घालावी, काठी घ्यावी आणि संरक्षण दलात चौकदार नावाची सेवा करून बाबांना प्रसन्न करावं. इच्छा आहे. यांना वाटतं मी बसल्या बसल्या कीर्तन ऐकता ऐकता जप करावा. त्यांची इच्छा आहे. काही कीर्तन करायला वाटतं कीर्तनाच्या आधीच जाईल, म्हणजे जाताना खूपच गडबड असते.
गडबडीत जिवावं लागतं. इच्छा आहे, आस, इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, भावना. आता आस या पदावर अजून काहीच चिंतन करता येईल. कीर्तनात मला पुढील लव चाट मैदान मिळून थापीची आस कानावर पडत नव्हती. कानावर पडत नव्हती आस, आवाज, ध्वनी. अहो त्यांनी गायलं पण मला काही कानावर आसच नाही पोहोचली. एरवी नाही बोलवलं पण मला वाटलं होतं की लेकराच्या बारशाला ती बोलवतील, मला आस लागली. म्हातारी म्हणती जाऊ दे, काय झालंय ते होऊ दे, पण निदान मला वृद्धोपकाळात तो जवळ सांभाळी अशी आस लागली. आस आस प्रत्येकाला असते. गाय चरून आली की कुंपीतून दोरी तोडावी आणि स्तनाला स्पर्श करावा, दूध प्यावं, ही त्या वत्साची आस आहे, अपेक्षा आहे, भावना आहे. नाथांची काय, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पूर्ण, त्याची इच्छा पूर्ण करा. म्हणा आता शेवटचे चरण. एका जनार्दनी तुमचा दास, एका जनार्दनी तुमचा दास. असं भजन असलं पाहिजे, शांत आणि गोड. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. काय आस आहे, अपेक्षा कळली म्हणजे बरं होईल. काय अपेक्षा काय, नाही नाही मला असं वाटलं तुमच्याकडनं ते मिळावं. अरे ते मिळावं म्हणजे काय मिळावं? मला वाटलं जाता जाता मला हे होईल, अरे हे होईल म्हणजे काय होईल? ते मिळावं, हे व्हावं, ते व्हावं, हे व्हावं, असं काय नेमकं काय? एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तिथेच उत्तर आहे, तुमचा मी दास राहावा हीच माझी आस आहे. चलो पण म्हणाले मला फार काही कळत नाही, मला फार काही कळत नाही. मी कळा कुसरी काही जणे, कळा कुसरी काही जणे, वावा कुसरी काही वचने अतिभाविका, बोलतो वचने अतिभाविका.
शिवनेकालीन अहिल्यादेवींच्या काळातलं शिवकालीन यादवकालीन एखादं मंदिर पाहिलं तेव्हा तो स्थापत्यशास्त्रातला व्यक्ती किंवा पुरातत्व खात्यातला व्यक्ती विचार करत असतो, यावरती पिंपळ पट आहे, ही वास्तू केव्हाची आहे, यावर अशोक चक्र आहे, ही वास्तू केव्हाची आहे, इथे पांडवकालीन चिन्ह आहे, ही वास्तू केव्हाची आहे, इथे शिवपिंडी दिसते, ही पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या काळातली आहे का, ही पेशव्यांच्या काळातली आहे का, ही शिवकालीन आहे का. आणि मग त्या दगडावरच्या नक्षीवरती ते विद्यापीठात संशोधन करतात. कळा, कुसरी, कोरलं ही कला आहे, पण त्यातला बारकावा म्हणजे कुसरी. किती सोपं चिंतन आहे. काय काय माझ्याकडे आता ही काठी आहे, दंड आहे, हा धर्मदंड आहे, हा राजदंड आहे. हे दोन्ही दंड कळले काय चकाचक सुंदर आहे. आणि ही नक्षी दिसती हो, ही झाली कळा. ही जी रिंग टाकली ना ही मध्ये, त्याच्यामध्ये सूक्ष्मता आहे ना, ती कुसरी आहे. विठ्ठल बघावजाची पुडी बांधली, ही झाली कला. त्याच्यावर डिझाईन काढली, झाली कुसरी, बारकावा. नाथ महाराज म्हणाले, मी कळा कुसरी काहीच नाही, मला बारकावा कळत नाही, मोठेपणा कळत नाही. बोलतो वचने अतिभाविका, बोलतो मोठ्याने, तसं मलाही फार काही कळत नाही, मलाही तसं फार काही कळत नाही. बोलतो वचने अतिभाविका, बोलतो वचन इथपर्यंत ठीक आहे, अतिभाविका, अति बोलल्यावर लोक ऐकत नाही. बोलणं अति नसावं, अल्प असावं, स्वल्प असावं, कमी असावं, प्रामाणिक असावं, सत्य असावं, रुजणारं असावं, पटणारं असावं, फावणारं असावं, शास्त्रसंमत असावं, अधिक तर्क न करणारं असावं, सैद्धांतिक असावं आणि सूत्रवत असावं. काय माणूस आहे तो, त्याचं तोंड आहे का, काय माणूस आहे त्याचं तोंड आहे का, काय माणूस आहे, काय खातो तो, पोट आहे का अक्कल पोट आहे, नाही म्हणतच नाही कशा. तसं बोलताना काय तोंड आहे का मडक आहे, दिवसभर बोलत राहतो डब्यासारखा गडगड गडगड गडगड. माऊली म्हणाले, घेतले आणि असा सात आणि बाबा शब्द जसे तुझं अमृताचे. बोलतो वचने अतिभाविका, कीर्तनात येणाऱ्याला काका या बसा. वाटलं प्रवास कसा झाला, बरं वाटलं, या थोबाड घेऊन आले. आणि एकदम परमार्थात लोक येत नाही, कसे असू येतील त्याला पाठवून हात फिरून आपला परमार्थ करून घ्यावा. इस्लाम बांधवा चुकलेल्या नाही बाबा शिकवतात, धर्म त्यांना कळायला लागला, आपली वाट लागायला लागली. पाठच येत नाही त्याला, काकडाच येत नाही त्याला, अभंगच पाठ नाही त्याला, संस्कृत येत नाही त्याला, टाळच येत नाही. यामुळे समाज आपल्यापासून दुरावला जातो. आपण बिना माळकऱ्याच्या घरी उतरलो तरी जाताना त्याला माळकरी करण्याचं सामर्थ्य आपल्या अंगी असलं पाहिजे. नाथ महाराज म्हणाले, मी अति कसं बोलतो, अब इंतू चावला, हे माझं बोलतो अति भाग. आता साहित्याच्या दृष्टीने सांगू का, लेखनात आणि बोलण्यात अतिशयोक्ती अलंकार जेव्हा जेव्हा माझ्याकडनं होतो, अतिशयोक्ती अलंकार
तेव्हा बोलतो वचने आत्मभाविका. आता दोन भाव सांगा. मी या लोकांना आती बोलतो, काय माय गेली होती. हे नाथांचं बोलणं आता आपले लोक ऐकून घेतील काय? अरे नाही होय, काही नाही ऐकून घेणार. बोलतो वचने आती. आता तिसरा भाव सांगतो बर का. बोलतो वचने कुणाला? जे अतिभाविक आहेत त्यांना. भाविकाला कसं बोलू? जे अतिभाविक आहेत त्यांना मी बोलतो. अति बोलतो, बोलतो वचने अतिभाविका. ध्रुवपद म्हणजे निवडलेल्या अभंगाचं दुसरं चरण. तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा तुमचा अनुग्रह लादलो. आता इथे थोडं चरित्र असं सांगावं लागणार आहे. ज्ञानोबरायाच्या कंठाला समाधीमध्ये मुडी लागली. असह्य वेदना होऊ लागली. शरीर नाश पावल्यानंतर वेदना कळत नसतात. ज्या अर्थी वेदना होतात त्या अर्थी शरीर आहे. नाहीतर ज्ञानोबरायाच्या समाधीबद्दल ज्या अर्थी वेदना होत आहेत त्या अर्थी शरीर. एका म्हणावर तुझं सारखं डोकं कसं दुखतं, त्याने सुद्धा तिला असल्यामुळे ज्यांना कळत त्याला नाही तसं कसं दुखेल. तसं इथे शरीर आहे आणि ते सही जीवन आहे, प्राणासहित आहे, म्हणजे चेतनत्व आहे त्याच्यात. कंठाला मुडी लागली. तंतुमुळा आणि सोटमूळ. मुळाचे प्रकार दोन आहेत. सोट मोठं, तंतू सूक्ष्माति सूक्ष्म केस असा. सूक्ष्माति सूक्ष्म मुळ्यांचं जाळं तयार होतं. हे जसे हे मला झालंय तसं. आणि सोटमूळ मोठे असतात. सोटमूळाने कंठाला असा वेढा मारला. श्री शिवशंकराच्या कंठाला भगवान भुजंगाचा जसा वेढा, तद्वत वेढा मारला. किंवा कालियामर्दन करताना कलयाच्या अंगाला जसं नागराजाने वेढा मारला तसा. किंवा आपल्याकडे अन्नपूटवाडी परळी जवळ गंगाखेडे, तिथे संत पाचलेगावकर महाराज माधवाश्री स्वामींचे शिष्य, त्यांच्या जिवंतपणी गळ्याला सापाचा वेढा असायचा. गोष्टोपरी कळण्यासाठी तसा ज्ञानोबरायाच्या कंठाला वेढा मारला. आपलं कीर्तन एकदम साधं सरळ सोपं सुटसुटीत भीत वेड्याला कळावं असं. विठ्ठल वेढा मारलेला. श्वास प्रश्वासाला त्रास व्हायला. हा दृष्टांत झाला पैठणातल्या शांतिगृह एक
नाथाने कसलाच विचार न करता पैठण सोडलं. दररोज दर मुक्काम करत करत नाथ ज्ञानोबा राय म्हणजे राजा मालक अधिकारी आल्यानंतर पृथ्वीला मध्ये शिवाचा अनुभव समाधीला जाताना उठवलेला आहे आणि नाथराय विवरात जाताना उठवलेला. आतमध्ये गेले, कंठाची गोळी काढली, ज्ञानोबाने दीर्घ श्वास सोडला. 2.5 मिनिट डोळे, शांभवी कल्याण मुद्रा आणि ज्ञानोबरायांच्या पायाला स्पर्श करावा का? नाथाने प्रश्न विचारला. मी स्पर्श करतो. योगी ब्रह्मचर्य पालन करणारे तपस्वी यांच्या चरणाला हात लावताना विचारावं, मी स्पर्श करू का? संप्रेक्षण, ऊर्जा, व्होल्टेज त्यांना द्यायचंय की न द्यायचंय त्याने ठरवायचं असतं. पाया पडणं इतकी गोष्ट सोपी नाही. पाया पडून घेणं एवढं सोपं नाही. पाय आपली कोणाच्या हातात देणं एवढं सोपं नाही. सोपी गोष्ट आहे. यात संप्रेक्षण आहे, ऊर्जा आहे. ज्याला हात लाव जळवे गरम वाटले आणि स्पर्शानं नाथरायांच्या अंगाला कंप सुटला. आपण म्हणतो नुसतं ए हृदयीचे ते हृदय. संप्रेक्षण इकडची ऊर्जा तिकडे संप्रेक्षण. कंप आला नाथांच्या अंगाला, डोळे भरले. आसवानी कंठ सकलित झाला, रोमांच उठले. नाथराय म्हणाले, आज मी कृतकृत्य झालो, तुमचा अनुग्रह पावन झालो चराचर. इथे शंका अशी घ्यायची आहे, मग नाथांचे स्वामी तर जनार्दन, रामा जनार्दन, जनी जनार्दन, एका जनार्दन, विठो जनार्दन असे एवढे जनार्दन आहे महाराष्ट्र सारस्वतकरणी लिहिलेले. त्यापैकी विठो जनार्दनांचे 2 प्रमाण आहे. एक वाङ्मय आठवत नाही, पण एक आरती अशी आहे, आरती अनंत पूजा विठो पंढरी राजा. रामा जनार्दनाचं एकच वाङ्मय, आरती ज्ञान राजा. महाकैवल्य पीठ. रामा जनार्दनी याखेरीज नाही. जनी जनार्दन बीड मध्ये बिंदुश्रीच्या तीरावरती चंपवती नगरी, त्याचं नाव श्रीवर्धन. बीड धीर बिल्लम नगरी. 2 वर्षात कोरोनामुळे फिरता नाही आलं, पण वाचता आलं. 2 वर्षात फिरता नाही आलं, वाचता आलं, त्यामुळे वाचता आलं. हा श्लेष ज्यांना कळला त्यांना धन्यवाद देतो. वाचता आल्यामुळे वाचलं, आपलं काम वाचलं, नाही तर काम परम सोपी गोष्ट. मी कीर्तन थोडंच करणार आहे, हा विषय संपत आला. एवढे जनार्दन पैकी केवळ जनार्दन, आणि त्या केवळ जनार्दनाला पैठणातील एका शरण गेल्यामुळे आणि शिष्य मागे गुरुचं नाव. साधू समाजाची पद्धती आहे. दिव्यानंद स्वामी हृदयानंद, माधवानंद गुरु वामनानंद, मधुरानंद स्वामी सागरानंद आणि शिष्य मग गुरु, आधी पुत्र मग वडील, आधी पुत्र मग आई. हे जसं DC मध्ये दाखल्यात नाव आहे व्यवहारात, PTRला, सिटी सर्वेला, 8च्या उतार्याला, चतुर्सेवेला, तसं तिथे एका शिष्य जनार्दन गुरु. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पूर्वावी, मी कळा दुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अतिभाविका, कुणामुळे तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी. जनार्दन स्वामी जर नाथांचे गुरु आहेत, पुन्हा तुमचा अनुग्रह लाभलो कसं काय? म्हणजे बखावर वैद्यबाबांच्याकडे जर शिकला तर पुन्हा दिल्लीचे गुरुजी माझे गुरुजी हे कसं? हे जसं
नाही कळलं? अरे प्राथमिक अ ब क ड कोणी शिकवलंय? ते गुरुच. गुरुच काही भाग करायचे. आदरणीय, पूजनीय आणि वंदनीय. ज्यांच्याकडनं अनुग्रह घेतला ते पूजनीय. त्यांच्या समवेत दुसरे तत्सम आले ते आदरणीय. त्यांचेच गुरुबंधू आले ते वंदनीय. म्हणून मोक्षगुरु जरी जनार्दन स्वामी असले तरी ज्ञानोबाराया तुम्ही मला कृपा केली माझ्यावर. दीक्षेचे प्रकार 3: स्पर्श दीक्षा, नेत्र दीक्षा आणि मंत्र दीक्षा. रेडा पाठशाळेत शिकायला नव्हता. रेड्याने 4 वर्ष पूर्ण केलेले नव्हते. भांडारकरचा कधी योग आलेला नव्हता. त्यांनी पाठांतर केली नाही, मालुकीची गावं नाही, कुठल्या धर्मशाळेत राहिलेला नाही. पण स्पर्श जरा नाही. पश्चते स्पश्चते चक्षुं स्पश्चते अग्निमिळे पुरोहितय. वेदाच्या उच्च म्हणायला लागला रेडा. रेडा स्पर्श दीक्षा. व्होल्टेज नाही, ऊर्जा नाही, इन्व्हर्टर नाही, बॅटरी नाही, चार्जिंग नाही, जनरेटर नाही, ऑटोमॅटिक एमर्जन्सी ट्यूब नाही, सौर ऊर्जा नाही, तरी स्पर्श केला भिंत चालते. असा ज्यांचा अधिकार. त्यांनी फक्त पाहिलं तरी विद्या प्राप्त होते. कासरी पिलांना पाजत नाही, पाहते ते तृप्त होतात. तसं ज्ञानोबारायाने नाथांना पाहिलं आणि अनुग्रह प्राप्त झाला. योगशक्ती प्रक्रियेमध्ये शिष्याच्या सहस्रासाराला स्पर्श केला तर त्याला सगळं ज्ञान प्राप्त होतं. डोळ्याने पाहिलं तरी ज्ञान प्राप्त होतं. असे काही लोक आहेत ते कुठल्या पाठशाळेत नाही, काहीही विचारा लगेच सांगतात. हे कसं? हे असं तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. आणि यामुळे तुमच्या चरणावर मी नमस्कार करू नको तर कुणाच्या चरणावरती करू? ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. मंत्राच्या आधी ओंकार शब्दाचा प्रयोग करा. 3.5 मंत्र आहे. ओंकार आणण्याचं म्हणून ज्ञानोबारायानं नमन करताना ओम शब्दाचा प्रयोग का केला? ओम नमोचे अद्या गणेश बुद्धिदाता आहे. ज्ञानोबारा सुद्धा गणेशच आहे, बुद्धिदाते. ओम आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा आत्मस्वरूप गणेशाला वंदन करतात. इथे चिंतनाची भूमिका अशी आहे. ओम
देवाला कोण म्हणावं? आपण कुणाला म्हणत नाही ओम श्री आजोबाय नमः असं नाही, ओम श्री आजीये नमः. ओम उच्चार श्री ज्ञानोबरांच्या करताय ओम नमो ज्ञानेश्वराचं कारण आहे. ज्ञानोबर देव आहे. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, माझा मोठा आवाज नाही असं नाही, मोठे प्रमाण होऊ शकत नाही असं नाही. अरे वाघ सिंह म्हातारा झाला म्हणजे काय डरकाळी फोडायची कमी नको. प्रसंगाला धरणारच फाडणारच त्याला सोडणार. मी म्हणालो पहिल्या दिवशी एवढा आवाज आपण जर हळदीत खर्च केला तर 2-3 दिवस आपलं कसं चालवायचं म्हणून मी कमी करत होतो. माऊलीच्या वारीपासून आपली मे महिन्यापर्यंत सुरुवात असते. आवत जावत आयात निर्यात तेजी मंदी. तेजीचे दिवस आता येणार आहेत. पुन्हा जर तो वेगळं नाव होऊन आला नाही तर आदरणीय कोरोना. मग आपला हळूहळू बोलतो आणि तुम्ही सगळे मदतीला असताना आरडाओरडा करायची काय? ऐकायला केलं ना तेवढा कर्कशपणा ऐकायला. महाराज असं कर्कश दिवस ओळखल्यामुळे ऐकण्याच्या कानाचं वाटलं झालं. त्यांनी हे काम केलंच नाही. हे आपण सुरू केलं. आरडाओरडा क्षमा मागतो. स्वयंचित कविता खूप व्हायला लागल्या, शेरशायरी व्हायला लागली. आम्ही पण जन्मभर विनोद केले पण त्याला काही प्रतिबंध पाळले होता. आता माझा आवड मीच घातलाच होता. कारण त्याचं असं आहे, प्रचंड विनोद केला तर तेवढंच मिळायचं, गांभीर्य केलं तर तेवढंच मिळायचं. कशाला बरोबर करायची? आपण मस्तीत करायचा. पटलं बोलूच नको, मलाच गरज नाही. अरे 5 झाले. 15-15चे 5 केले महिन्यात पुष्कळ झाले. 15-15 काळकऱ्यात कीर्तन जरी केले 5 मरमर करायची काय? 10-5 घाला जीव 10-5 बस झालं की मर 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 येता करा. मम्मीला आहेत का रिकाम्या हनुमान तूच करा. ओम नमो ज्ञानेश्वरा म्हणण्याचं कारण आहे सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार. विष्णू भगवान कोण आहे? अवतार. विष्णू अवतारात तरी न्यूनाधिक पण आहे. कृष्ण झाले तरी सुधारणा नाही. कारण चातुर्वर्ण मया सृष्टम इथपर्यंत प्रत्यवाय ज्ञानोबा त्यापेक्षा पुढे गेले. ते म्हणाले पतित, अरुण, चांडाळ, पापी, भ्रष्ट, स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध सगळ्यांना या. हे थोरलं काम केल्यामुळे
ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुम्ही दयेचे सागर आहात. दयया सर्वभूतेषु प्रत्येकाच्या प्रती तुमच्या अंतःकरणात ओलावा आहे. दुरितांचे तिमिर जागो. एवढी प्रार्थना सॉक्रेटिसची नाही, कॉस्मादिगार्डाची नाही. दुरितांचे तिमिर जागो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछित तो ते लाहो प्राणी जाणत. एवढी उदात्त कल्पना जगाच्या पाठीवर कोणाचीच नाही. तत्ववेत्या असतील आणि एवढं व्यापक पण कोणाकडे नाही. देशिकार मराठी लिहिणं एवढं थोरलं कोणाचंच नाही. मुक्तकंठानं सगळ्याला जवळ घेणं कोणाचंच नाही. नरहरी महाराज जवळ घेतले, चोखोबाराय जवळ घेतले, गोरबा काका जवळ घेतले, गोरबा काका घेतले. हे जे आता बहुजन म्हणतात हे सगळे तेव्हाच जवळ घेतले. मिळविली मांदी हे थोरलं काम केलं. असं थोरलं काम करणाराला वंदन न करावं तर काय करावं. ओम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. करुणा म्हणजे माझ्यावर कृपा करा. कोरोना करा नाही, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाभलो पावल झालो चराचरी. मी आता तृप्त झालो, समाधानी झालो. अल्प स्वल्प सेवा प्रफुल्लित श्रोत्यांना कंटाळलेल्या श्रोत्यांच्या चरणी समर्पित आजच्या सेवेला आपलं समर्पण. माझा आदिशक्ती मुक्ताई ते बीड आणि बीड ते पुणे असा प्रवास झालाय. मी माझी माऊलीला 7-8 दिवस म्हणून भागवत कथेची चर्चा करत होतो आणि श्री निरंजन शास्त्री महोदयांचं मला निमंत्रण आलं. यात्रेतल्या वारीतल्या कीर्तन सेवेला नकार कसा द्यावा, जरी इथे काही मिळत नसलं तरी. पण एक आहे, षष्ठी बीजेत षष्ठी पैठण बीज देहू वंशवारी त्रिंबक कार्तिकी पंढरी आषाढी पंढरी आणि कार्तिकी समाधी सोहळा आळंदी. इथं द्रव्याच्या अभिलाषा करूच नाही. अभिलाषा करावी पाया पडे जन एकमेका. इथे अभिलाषा करावी माझे जुने मित्र, माझे जुने स्नेही, माझे गुरुबंधू, माझी संस्था, आमचे फडकरी, आमचे टाळकरी, आमच्या माता, आमच्या भगिनी, आमचे भाऊ, आमचे काका. रक्ताच्या नात्यापेक्षा एकच वाक्य बोलून टाळले घेतो निरंजन शास्त्री. रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचा बोलावा अधिक महत्वाचा असतो. पैठण पंढरी त्रिंबक आळंदीला मिळतो. पंढरीहून सोपे जनाचे हरावया. सगळ्या विश्वाचं पाप हरण करण्यासाठी क्षमा मागतो. पंढरी काशीपेक्षा परवडणार कल्याण करणार जगाच्या पाठीवरचं एकच महाराष्ट्रातलं तीर्थ आहे. त्याचं नाव आळंदी तीर्थ. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तिथे ज्ञानोबाराय स्थानाचे पीठाधीश्वर मुकुट आहे. राजा आहे पण मुकुटाविना ललांभूत होत नाही. शुभ वैष्णवाला फेट्याचा आनंद नाही. स्त्रीच्या गळ्यात दागिने पाठीभर आहेत पण मंगळसूत्राचा अभाव आहे. तसं संत खूप आहेत, ज्ञानोबाराय मुकुटमणी. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तिथे मुकुट आहे. कधीतरी तुम्हाला मी स्वतंत्र स्पेशल नाथ संप्रदायाचा उदय आणि विकास या विषयावरती आळंदीला किती योग्य होते त्याची यादी 3 टप्प्यात सांगतो. 84 सिद्ध गुणिले 84 गुणिले 84 त्रिक करील तुम्हाला. एवढी यादी मी शोधून ठेवली. एवढं सिद्धांचं स्थान आहे. आस्ती नासती उदकी. कुंडलिकाच्या पाठीमागे त्या कमलपत्रात आपल्या पूर्वजांच्या अस्थी टाकल्या शर्माची. त्याचं पाणी ज्ञानोबारायांच्या दर्शनासाठी हजारो देव समाधी प्रकरणाला इथे आधीच
प्रत्यक्ष आला. सदाशिव शंकर आले म्हणजे कोण आलं? श्रीमंत निवृत्तीनाथ सदाशिवच आहे. महाविष्णू आला म्हणजे कोण आला? पांडुरंग परमात्मा आला. रुक्मिणी आली म्हणजे कोण आली? आदिशक्ती आली. म्हणजे कोण? लॉजिक काय? पद्मानने पद्मकुरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजसी पद्माक्षी एन सौख्यम लभाम्यहम्. विष्णू परमात्मा आले. विष्णू परमात्मा आले. नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळणाऱ्या विरक्त सत्पुरुषाला समाधी द्यायची. तू यायलीस माझ्या मागे बसत बसत, तू येऊ नकोस, आळंदीच्या उत्तरेला तुला जागा देतो. हे नवीन तुम्हाला सांगतोय नक्कीच. म्हणून परमात्म्याने आपल्या हातातलं कमल दल घेतलं आणि भिरकावलं, फेकलं, टाकलं आळंदीच्या उत्तरेला, आणि त्याच्यावर थांबली. तिचं नाव पद्मावती. सगळे देव आले. मारुतीला वाटलं राम काळातही मी काम केलं, कृष्ण काळातही मी काम केलं, चिरंजीव आहेत ते काही 13व्या आणि 11व्या शतकात नसतील काय? तेही आले आणि त्याने हजेरी लावली. हजेरी मारुती. काशीत भैरव आणि कोतवालाचं काम केलं. आपल्या आळंदीला सुद्धा इंद्रायणीकडे जाताना भैरवाचं सिद्धस्थान आहे. श्री गणेशाचं स्थान आहे. बाजूला मी जेव्हा इथे होतो तेव्हा आमचे गुरुजी वेदशास्त्र संपन्न श्रीकांत भट्ट चितळे गुरुजी प्रत्येक चतुर्थीला गणपती जवळ अथर्व शीर्षाचे आणि ब्रह्मणस्पती सूक्ताचे पाठ करायचे. बुद्धिदाता गणेशच ज्ञानोबाराजवळ येऊन बसले. कोण नाही. नाथांना पैठणा जाण्याची इच्छाच होईना. परंतु पैठणाच्या नाथांचा पार आहे पिंपळपाक. ज्ञानदेव तुकाराम भजन म्हणत म्हणत मध्यमपद रूपी समास निर्माण केला. हायबर बाबा येऊन थांबले असतात. नॅचरोपॅथी सगळ्या वनस्पतीचं ज्ञान आहे, पण अजान काय हे कळलंच नाही कोणाला. वृक्षा आणि तो कोरडा दंड रोवला. खंडगे महाराज त्या कोरड्या काष्टाला दंडाला पालवी फुटली. नामदेवराच्या अभंगाचा भाव सांगतोय मनातलं काही नाही, बदलेतलं काही नाही, त्याला पालवी फुटली. वैष्णव सप्रेम मंडळी नावाचा अभंग नेटला सर्च करा, लगेच चरकतात. एवढा अधिकार, अशा अधिकार संपन्न योग्यांना योगी फिवगी जाऊ दे. योग्यांच्या माऊलीला मी नमस्कार न करावा तर काय काय करा. मी कुणाबद्दल बोलत नाही, अर्थी वेगळं. हरिद्वारला गेला तर एखाद्या स्थानाचं मंडलेश्वर, ऋषिकेशला गेला तर प्रस्थानत्रयाचा प्रकांड विद्वान, न्याय घटित संस्कृतची चर्चा विद्वानाच्या सभेत करी. पाठशाळेत राहिला तो वैदिक होईल. दीन दुबळे अनाथ अपंग तुमच्या माझ्यासारख्यांना आधार देऊन, कृपा छत्र धरून, करंगळी बोटाला धरून, अज्ञान वृक्षाखाली बसवायला लावून निरक्षराला ब्रह्मज्ञान देणारी जगाच्या पाठीवरची एक माऊली आहे. सर्व ज्ञानराज आश्रय आपल्याला नसतं तर काय केलं असतं. अरे मी जन्मलो विप्राच्या कुळात, पण वेदात ज्ञान नाही, शास्त्र ज्ञान नाही, न्यायाचं ज्ञान नाही, मीमांसेचं नाही, व्याकरण नाही, संस्कृताचा अभाव, हे मराठी वाङ्मय नसतं तर तुमचं आमचं थोडं दौर्बल्य निर्माण झालं असतं, थोडी अवकृपा झाली असते. ज्ञानोबा भिंतीवर कृपा करतात, रेड्यावर कृपा करतात. मेलेल्या सच्चिदानंदाला जिवंत करून सखे बारा सेवारोदरी दैठिका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा हा बरी लेख तुझा अवतार. मेलेल्याला जिवंत करून ज्ञानेश्वरी लहरा लावतात, तर जिवंताला ज्ञानेश्वरी कळायची नाही काय? एवढी कृपा तुमची असल्यामुळे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी
नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी. गुरुमंत्र वेगळा, दीक्षा वेगळी आणि अनुग्रह वेगळा. दीक्षा वेगळी, अनुग्रह वेगळा. कृपांकित अनुग्रह. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हे कीर्तन या संस्थेच्या ज्या लोकांनी सेवा केली, योग केले, ऐश्वर्य आजही विद्यमान, सुख दुःख मिश्रित जीवन जगून परमार्थाचा वसा उतायचं नाही, मातायचं नाही, घेतला वसा टाकायचं नाही, व्रत वैकल्य पाळून निरंजन शास्त्री आपल्या कुटुंबासह वर्तमान सर्वांना बरोबर घेऊन सेवा करतायत. त्यांना मी धन्यवाद देतो. आपल्या संप्रदायात काही प्रतिबंध असतात ते सगळे स्वीकारून कधी शिथिल करून माझ्यासारख्याने कीर्तन सेवा करून दिली. आमचंही परम भाग्य. आळंदी वारीत कीर्तन सेवा करणं हे परम भाग्याचं लक्षण. आपल्या कर्माचा फलास्वाद मिळण्याचं लक्षण आहे. आणि आपणही छान प्रमाण म्हटलं आणि पंखावजा अतिशय सुंदर वाजवला. हे चित्रीकरण कुठली वाहिनी करते लोकांच्या समोर, त्यांना मी धन्यवाद देतो. मातृपितृ लोकांना बसावं लागलं, त्यांना धन्यवाद देतो. वेळ अधिक वाया न दवडता यात्रेतलं कीर्तन कमी असावं. हेच कीर्तन पुन्हा पुण्यसरीला इंद्रायणीच्या तीरावरती सिद्धेश्वराच्या चरणावरती ज्ञानोबा यांच्या चरण समर्पित करू. नाथांच्या शब्दात एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी म्हणत म्हणत आपण माऊलींचं भजन घेऊ. ज्ञानेश्वर एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास पूर्णाबद्दल आपण